आदित्य रानूबाईची कहाणी ऐका. आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठवण न करतो. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे. तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारलं, काय ग बायानं, कसला वसा वसता? तू मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उचशील माशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मात्र नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिले आदित्यवारी मौनानं उठा, वसाची स्नान करावं, अगृतूक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुताचा धातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानफुल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलाचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावे, 6 मास पाळावे, मागे रथसप्तमी संपूर्ण करावी. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटक्याची खीर, लोण कडू मिळून जीव सांगावा, असेल तर चिपसोळी द्यावी, नसेल तर जोडगड सळी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. ब्राह्मण जाते वेळी भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणी सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी करायला बटकी करा. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्ष महिना आला. ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधान घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारात ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला गेला आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तिथून निघाला. प्रधानाच्या घरी गेला. तिने पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिलं, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? घरात गेली उतरडणीची. 6 मोती आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. लेकीन चित्त भावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं, मुलीने समाचार कसा आहे? जिनं माझी कहाणी ऐकली ती ऐकली नाही, ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिने माझी कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नंदाताई इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी करून नंदाताई तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिले आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. अगं दासीनं, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे. परसदानं त्याला घेऊन या. परसदानं घेऊन आलं. नवमाकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, कोहळा पोखरला होनाने भरून दिला. वाटेनं जाऊ लागला. तो सूर्यनारायण मळाच्या रूपानं आला. हातचा कोहळा काढून घेतला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैव दिलं, पण ते नरक कर्मानं नेलं. पुढं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासीनं, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्याने सांगितलं. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नवमकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, काठी पोखरून होनामोरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटे सूर्यनारायण गुडक्याच्या रूपानं आला. हातची काठी घेतली, घरी गेला. झाली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिलं पण ते कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळाच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाने घरी नेऊन नवमकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, नारळ पोखरून होनामोरांनी भरून दिलं. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून नारळ विहिरीत पडला आणि घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई का मावशीनं दिलं पण ते दैवाने सर्व बुडालं. 4थ्या आदित्यवारी 4था मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नवमकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, दह्याची शिदोरी होनामोराने भरून दिली. सूर्यनारायण खारीच्या रूपाने येऊन हातची शिदोरी घेऊन गेले. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई का मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेलं. 5व्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभा राहिले. दासीनं दिला. तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परसदानं घरी नेलं. नवमकू घातलं, पाटाचं बसायला दिलं. प्रधानाची राणी आदित्यवारीची कहाणी करू लागली. काय ग, कसला वसा बसते, मला पण सांग. बहीण म्हणाली, अगं चांडाळी पापीने बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावं धाडलं, मावशी तुला छत्र आलं, चामर आलं, पाईक आलं, परवर आलं. मला रे पापीने छत्र कुठले, चामर कुठले, पाईक कुठले, परवर कुठले? बाहेर जाऊन बघतात तो राजा बोलावं आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकीने बहिणीला आहेर केला. वाटेनं जाऊ लागले. पहिल्या मजलीत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलाला वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिठात डांगोरा, नगरात कोणी उपाशी ऐकायचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोती राणीने घेऊन 3 त्याला दिले. 3 आपल्या हातात ठेवले. मनोभावे तिने कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली.
गेली. तो म्हणाला, बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला उचल माशील, घेतला वसा टाकून देशील, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा तिने वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मधलेच गेली, स्वयंपाक केला, मुलाला वाढलं, राजाला वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. कराळे हंकारा पेटाळे डांगोरा, नगरात कोणी उपाशी ऐकायचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा माळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. त्या एक माळी चिंतेने बसला आहे, त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी आहे. तो आला. राणीनं 6 मोते घेतली, 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिले. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली, त्या चित्तभावे माळ्याने ऐकली. माळ्याचा माळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितलं. पुढे तिसऱ्या मधलीच गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलाला वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. कराळे हंकारा पेटाळे डांगोरा, नगरात कोणी उपाशी ऐकायचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता, एक डोहात बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता. तर त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू, मी माझ्या मुलासाठी रडते आहे, बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली, त्यांची चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला, डोहात बुडाला होता, तो आला, सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा आहे तो मला सांगा. राणीने मग तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मधलेच गेले, स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलाला वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. कराळे हंकारा पेटाळे डांगोरा, नगरात कोणी उपाशी ऐकायचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, काना डोळा माशाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर त्यात आंब्याभर पाणी ओतलं, पालथा होता, तो उताना केला. 6 मोते होती, 3 त्याच्या बेंबीवर ठेवली, 3 आपण घेतली. 3 मोते आपण घेतले. राणीने मनोभावे कहाणी सांगितली, ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने त्यालाही वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी गेली, स्वयंपाक केला, सूर्यनारायण जेवायला आले, 7 दरवाजे उघडले, लो गंगाळ पाणी तापड, षड्रस पक्वान्न जेवायला केले. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं पाकून कोण्या पापिणीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आतिथ्यवारे वळचणी खाली बसून केस विंचरले. काळाचा वाळा डोईचं केस वळचणीची काढी डाव्या खांद्यावर वेशीबाहेर टाकून ते. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मुळी विकला. राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला काना डोळा माशाचा गोळा, इतक्यांना तसं सूर्यनारायण प्रसन्न झाला. तसंच तुम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सफळ संपूर्ण.